शहरात वाहने जळण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीयेत आणि अशाच एका धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। पिंपरी चिंचवडमधील काळेवाडी परिसरात सोमवारी पहाटे 2:15 वाजताच्या सुमारास एका माथेफिरूने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। स्वामी समर्थ कॉलनी, रहाटणी रोड, श्रीनगर, काळेवाडी या भागात अभिषेक राजाराम शिरीनामे नावाच्या व्यक्तीने एका रिक्षासह 3 दुचाकींना आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या शांत वातावरणात अचानक आगीने रौद्र रूप धारण केलं। घराबाहेर उभी असलेली वाहनं जळू लागल्यानंतर आगीच्या ज्वाळा थेट घरांच्या खिडक्यांपर्यंत पोहोचल्या। आगीचा धूर आणि प्रकाश पाहून घरातील नागरिक घाबरून जागे झाले आणि तातडीने घराबाहेर धाव घेतली। सुदैवाने वेळीच नागरिकांना आग लागल्याचं लक्षात आल्यामुळे मोठी जीवितहानी टळली। मात्र भरवस्तीत आणि घरांच्या इतक्या जवळ अशा प्रकारे वाहन जाळली जाणं हे अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे। पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला असून अशा माथेफिरूंवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे। शहरात नेमकी सुरक्षा व्यवस्था किती सक्षम आहे हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे।